आयएस पूजा खेडकरांची आता पुण्यातून वाशिमला बदली करण्यात आली आहे। पूजा खेडकर आजपासून वाशिमला रुजू होणार आहेत। आयएस पूजा खेडकर यांचा पाय आणखी खोलात गेल्याचं पाहायला मिळत आहे। दिल्लीतील लाल बहादूर शास्त्री अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनने त्यांची दखल घेतली आहे। यासोबतच कॅटनं तिच्या विरोधात तक्रार केल्यानंतर ही पूजा खेडकर यांनी 6 वेळा वैद्यकीय चाचणी देण्यास नकार दिलेला होता। या संदर्भात अहवाल सुद्धा मागवण्यात येतोय। आणि यानंतर आयएस पूजा खेडकर प्रकरणी मोठी अपडेट समोर येते। पुणे पोलीस आता पूजा खेडकर यांच्यावर कारवाई करणार अशी माहिती मिळते। गाडीवरील दिवा आणि पाटीची ही चौकशी होणार आहे। मोटर वाहन नियम कायद्याअंतर्गत ही कारवाई होणार असल्याचं समजतंय। वाहतूक नियम तोडल्याप्रकरणी ऑडीवर 21,000चा दंडही ठोठावण्यात आल्याचं सध्या समोर येत आहे। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, या प्रकरणाची ही मोठी अपडेट म्हणावी लागेल। मी आता पुण्यातल्या बाणेर परिसरामध्ये आहे। बाणेर परिसरामध्ये खेडकर यांचा हा बंगला आहे। आपण बघतोय की ओमदीप नावाचा हा बंगला, या बंगल्यामध्ये इतक्या आलिशान पद्धतीची सगळ्या सोयी सुविधा आहेत। प्रशस्त असा हा बंगला आहे। ज्या पूजा खेडकर यांनी नॉन क्रिमिलियर वापरलं, म्हणजे 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न आहे असं UPSCला सांगितलं, त्यांचं उत्पन्न नेमकं किती, त्यांची माया किती, हे या बंगल्यावरून स्पष्ट होत आहे। आणि अशा पद्धतीनं या भव्य अशा बंगल्यामध्ये वेगवेगळ्या आलिशान गाड्या ज्या आहेत त्या देखील आपल्याला बघायला मिळत आहेत। ज्या ऑडी गाडीवरती दिवा बसवला गेला होता, ती ऑडी गाडी देखील याच बंगल्यात आपल्याला झाकून ठेवण्यात आल्याचं बघायला मिळतं। याच गाडीवरती आता पुणे पोलिसांकडून जो दिवा बसवला गेला होता खेडकर यांनी, त्या निमित्तानं कारवाई देखील होणार असल्याची माहिती मिळते। इतकंच नाही तर हीच ती ऑडी गाडी आहे ज्याच्यावरती महाराष्ट्र शासन असा बोर्ड देखील लावण्यात आलेला होता, जे खरं म्हणजे नियमात बसत नाही। पूजा खेडकर यांनी जी गाडी वापरली, ज्या गाडीवरती दिवा लावण्यात आलेला होता, महाराष्ट्र शासन असं लिहिलं होतं, त्याच गाडीवरती अशा पद्धतीनं नियमबाह्य प्रकारे का दिवा लावला गेला या संबंधानं पूजा खेडकर यांची चौकशी होणार आहे। त्यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते। खेडकर यांनी वापरलेल्या याच ऑडी कारवर वाहतूक नियमांचं पालन न केल्या प्रकरणात 21,000 रुपयांचा दंड सुद्धा आहे। आपण बघतोय वेगवेगळ्या आलिशान गाड्या आहेत या बंगल्यामध्ये। जवळपास 5 फोर व्हीलर कार, 4 चाकी वाहनं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत। आणि असं असताना खेडकर यांनी मात्र नॉन क्रिमिलियर असल्याचं सांगितलं। ज्यांच्याकडे कोट्यावधी रुपयांची मालमत्ता आहे अशा कुटुंबातून येणाऱ्या खेडकर यांनी खोटी माहिती UPSCला सादर केली। आपण जर ह्या गाड्या बघितल्या, इतकंच नाही तर हा सगळा संपूर्ण बंगला बघितला तर आपल्याला लक्षात येईल की खेडकर यांचं नेमकं उत्पन्न किती असू शकतं। आणि असं असताना मात्र खेडकर यांनी त्यांचं उत्पन्न जे आहे ते कमी असल्याचं सांगितलेलं आहे। आणि त्यानंतर आता ज्या वेगवेगळ्या त्यांनी खोट्या माहिती जे आहेत, जे खोटे कागदपत्र आहेत, ती UPSCला सादर केलेली होती। आणि त्यानंतर आता जो दिवा त्यांनी ऑडी गाडीला बसवलेला होता, जे महाराष्ट्र शासनाचं नाम असलेलं फलक बसवलेलं होतं, ते चुकीचं होतं। आणि म्हणून पुणे पोलिसांकडून आता पूजा खेडकर यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, कारण नियमात बसत नाही अशा पद्धतीचं कृत्य त्यांनी केलं। वाहतूक नियमांच्या अनुषंगानं ती कारवाई होईल। आपण जर हा सगळा बंगला बघितला तर नॅशनल सोसायटी जी बाणेर परिसरामध्ये आहे, नॅशनल हाऊसिंग सोसायटी, या सोसायटीमध्ये भव्य असा ओमदीप नावाचा खेडकर यांचा बंगला आहे। पूजा याच ठिकाणी वास्तव्याला होता, त्यांची आता बदली झालेली आहे, त्या वाशिममध्ये रुजू देखील झालेले आहेत। मात्र आपण जर बघितलं तर प्रशस्त असा हा बंगला आहे। आणि बाणेर रोडवर अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या वर्दळीच्या ठिकाणी प्रशस्त अशा जागेत त्यांचा हा बंगला। आणि आपण अंदाज जर लावला तर कोट्यावधी रुपयांची या बंगल्याचीच किंमत आहे। वेगवेगळ्या गाड्या ज्या आहेत त्या देखील आपल्याला बंगल्यात बघायला मिळतात। आपण ऑडी गाडी तर बघितलीच, पण त्या ऑडी गाडीच्या सोबतच आणखी काही 4 चाकी वाहनं जी आहेत ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। आणि या वाहनांचा वापर देखील खेडकर यांच्याकडून केला जात होता। असे 4 ते 5 वाहनं आहेत जे आपल्याला या बंगल्यामध्ये पार्क केल्याचं बघायला मिळतंय। खरं म्हणजे खेडकर सध्या वाशिममध्ये रुजू जरी झालेल्या असल्या तरी त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या वाढत जाताना आपल्याला बघायला मिळतात। खेडकर यांच्यावरती वाहन नियमांचा जो भंग केलेला आहे, अवैध पद्धतीनं नियमात नसताना देखील जो अंबर दिवा जो आहे तो गाडीवर लावलेला होता, त्या अनुषंगानं पुणे पोलिसांकडून कारवाई केली जाणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। हो, नक्कीच ज्ञानेश्वर, ही कारवाई नेमकी कशा प्रकारे केली जाते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे।
धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.